आदरणीय श्रोते हो, आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो म्हणजे पैसा आणि या अथांग युनिव्हर्सकडून तो आकर्षित करण्याची कला. अनेकांना वाटते की युनिव्हर्सकडे पैशांची मागणी करणे चुकीचे आहे. पण सत्य हे आहे की हे ब्रह्मांड अफाट आहे आणि येथे प्रत्येक गोष्टीची रेलचेल आहे. जशी हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश सर्वांसाठी उपलब्ध आहे, तशीच समृद्धीसुद्धा सर्वांसाठी उपलब्ध आहे. गरज आहे ती फक्त योग्य पद्धतीने संवाद साधण्याची. 1. कृतज्ञता हीच यशाची पहिली पायरी. जेव्हा आपण युनिव्हर्सला प्रार्थना करतो, तेव्हा त्याची सुरुवात माझ्याकडे काहीच नाही या भावनेने नसावी. त्याऐवजी माझ्याकडे जे काही आहे त्यासाठी मी ऋणी आहे या भावनेने असावी. कृतज्ञता ही एक चुंबकीय शक्ती आहे. जेव्हा आपण आपल्याजवळ असलेल्या छोट्या गोष्टींबद्दल आभार मानतो, तेव्हा युनिव्हर्स आपल्याला अजून मोठ्या गोष्टी देण्यासाठी मार्ग मोकळा करते. 2. स्पष्टता आणि विश्वास. युनिव्हर्सला संभ्रम आवडत नाही. तुम्हाला किती पैसे हवे आहेत आणि ते कशासाठी हवे आहेत याबद्दल स्पष्टता ठेवा. प्रार्थना करताना मनात शंका नसावी. मला हे मिळेल का यापेक्षा हे मला मिळत आहे आणि मी त्यासाठी पात्र आहे हा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. 3. व्हिज्युअलायझेशन किंवा मानसिक चित्रण कसे करावे. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा खेळ नाही. जेव्हा तुम्ही डोळे मिटून युनिव्हर्सशी संवाद साधता, तेव्हा असा अनुभव घ्या की तुमच्याकडे ती संपत्ती आधीच आली आहे. त्या पैशांमुळे तुमच्या जीवनात आणि तुमच्या प्रियजनांच्या जीवनात जो आनंद निर्माण झाला आहे तो आत्ताच अनुभवा. तुमची सकारात्मक ऊर्जा जितकी जास्त असेल, तितक्या लवकर युनिव्हर्स तुमच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल. 4. यासाठी कृतीची जोड हवी. युनिव्हर्सला प्रार्थना करणे म्हणजे केवळ हात जोडून बसणे नव्हे. जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा युनिव्हर्स आपल्याला नवीन संधी, नवीन विचार आणि नवीन माणसे भेटवून देते. त्या संधी ओळखून त्यावर मेहनत घेण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. प्रार्थना आपल्याला दिशा दाखवते, तर कृती आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचवते. शेवटी एवढेच लक्षात ठेवा, हे ब्रह्मांड एक आरसा आहे. तुम्ही जे विचार बाहेर सोडता तेच तुमच्याकडे परत येते. जर तुम्ही कमतरतेचा विचार केलात तर कमतरता मिळेल. जर तुम्ही समृद्धीचा आणि अफाट संधींचा विचार केलात तर पैसा आपोआप तुमच्याकडे खेचला जाईल. म्हणूनच रोज शांत चित्ताने युनिव्हर्सला म्हणा, हे युनिव्हर्स, मी समृद्धीसाठी तयार आहे. माझ्याकडे येणाऱ्या धनाच्या प्रत्येक मार्गाचे मी स्वागत करतो. मी एक मनी मॅग्नेट आहे आणि माझ्याकडे येणाऱ्या पैशांचा विनियोग मी स्वतःच्या आणि समाजाच्या भल्यासाठी करेन. धन्यवाद युनिव्हर्स.